मनुस्मृतीच्या नियमानुसार एका स्त्रीचा नवरा जर मृत्युमुखी पडला किंवा तो मेला तर त्या स्त्रीला जिवंतपणे सती जायची प्रथा होती. म्हणजे सती म्हणजे काय? सती देण्याची प्रथा म्हणजे नवऱ्याच्या चितेवरती त्या पत्नीनं जिवंत बसायचं, म्हणजे जिवंत तिला जाळायचं. नसेल तर 4 साईडला बांबू घेऊन थांबणारे 4 लोक असायचे आणि तिला त्या सतीमध्ये, त्या चितेमध्ये ढकलायचे. ही सती प्रथा होती. आणि 1950 नंतरनं बाबासाहेबांनी या देशाला ज्यावेळेस संविधान दिलं किंवा संविधान ज्यावेळी लागू झालं त्यावेळीपासून एका स्त्रीचा नवरा मेला तर ती स्त्री ह्या महाराष्ट्राची ना उपमुख्यमंत्री पद मिळते. हे कशामुळं? हे फक्त संविधानामुळं. आणि हे काही लोकांना ना, जे उच्चवर्णीय लोक आहेत ना, त्यांना मान्य नाही हे संविधान. ह्या स्त्रिया इथंपर्यंत जाऊन बसालेत हे त्यांना मान्य नाही. त्याच्यामुळं बाबासाहेब त्यांना पटणार नाहीत आणि संविधान पण त्यांना पटणार नाही. पण लक्षात ठेवा, बाबासाहेबांचा संघर्ष इतका मोठा आहे ना, तुम्ही किती जर प्रयत्न केला, तुमच्या पिढ्यानपिढ्या जर प्रयत्न केला तर ना, तिथंपर्यंत तुम्ही कधीच पोहोचू शकणार नाही जिथं बाबासाहेब आहे. ठीक आहे, बाकी खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.